हॅलो स्टुडंट, लास्ट व्हिडिओमध्ये आपण डी एन ए ॲज अ जेनेटिक मटेरियल याच्यावरती जे एक्सपेरिमेंट आहेत ते पाहिले. त्याच्यामध्ये जो थर्ड एक्सपेरिमेंट आहे हार्शी-चास एक्सपेरिमेंट, याच्यामध्ये त्यांनी प्रूव्ह केलेलं आहे की डी एन ए ॲज अ जेनेटिक मटेरियल म्हणजे डी एन ए हे जे जीन्स आहे ते ट्रान्सफॉर्मिंग ॲबिलिटी किंवा कॅपॅसिटी जीन्समध्ये प्रेझेंट आहे किंवा डी एन एमध्ये प्रेझेंट आहे हे आपण बघितलं. आणि डी एन जीन्स मीन्स फ्रॅगमेंट ऑफ डी एन ए किंवा त्यालाच आपण युनिट ऑफ जेनेटिक्स असं देखील म्हटलं जातं डी एन एला. मग डी एन ए म्हणजे काय हे पण पाहिलं आपण. नेक्स्ट जो आहे पॉईंट डी एन ए पॅकेजिंग हे पाहणार आहे आपण. तर तुम्हाला सर्वांना माहिती डी एन एचं स्ट्रक्चर तुम्ही अगदी 9th-10th पण डबल हेलिक्स स्ट्रक्चर पाहिलेले डी एन एचं. त्याच्यामध्ये डी एन ए किंवा लेंथ ऑफ डी एन ए डबल हेलिक्स मॉलिक्युल टिपिकल मॅमेलियन सेल 2.2 मीटर म्हणजे ॲव्हरेजमध्ये 2.2 मीटर एवढी साईज असते डी एन एची. बघा, मीटर म्हणजे तुम्हाला माहिती आहे साईज कशी असते, मग 2.2 मीटर साईज दिलेली त्याच्यामध्ये. देन this can be worked out simply by multiplying the total number of base pair with distance between the consecutive base pair. आणि डी एन ए हा जो फॉर्म झाला आहे, डी एन एचे जे कुठले कंपोनंट आहे हे पण आपण 11th स्टँडर्डमध्ये पाहिलेले. डी एन इज मेड फ्रॉम द नायट्रोजन बेस पेयर, देन रायबोस शुगर्स फॉस्फेट यापासून तो फॉर्म झालेला आहे. त्याच्यावरती जे बेस पेयर प्रेझेंट असतात हे तुम्हाला माहिती आहे. ते जरा एकदा रिकॉल करा, पहा त्याच्यामध्ये काय आहे ते. देन अप्रॉक्सिमेट साईज ऑफ टिपिकल न्यूक्लियस इज 10⁶ मीटर. टिपिकल न्यूक्लियसची साईज किती? 10⁶ मीटर आहे. हाऊ दिस लॉंग डी एन ए कॅन देन accumulated in such a small nucleus, it therefore must condense coil and supercoil to fit inside such a small nucleus. आणि डी एन एचं स्ट्रक्चर कॉईल आहे हे देखील सर्वांना माहिती आहे. तसं जर आपण मेजरमेंटने 2.2 मीटर म्हटलं तर खूप मोठी लेंथ होते, परंतु ते कॉईल आणि सुपर कॉईल असल्यामुळं ते आपल्याला न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असलेलं पाहायला मिळतं किंवा न्यूक्लियसमध्ये ते बसू शकतं. यामध्ये तुम्ही म्हणजे कन्सिडर करू शकता. नंतर पॅकेजिंग ऑफ डी एन ए, याच्यामध्ये दोन टाईपचे सेल असतात, प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल. या दोन्हीमधलं तुम्हाला वेगवेगळं पॅकेजिंग दिलेलं आहे. आता तुम्ही सुरुवातीला जे आपण 3 एक्सपेरिमेंट पाहिले ते तिन्ही एक्सपेरिमेंटमध्ये ज्या डायग्राम दिलेल्या आहेत त्या सर्वांनी काढा डायग्राम. आता शाळा कधी सुरू होती कोणीही सांगू शकत नाही, कारण तुम्हाला सर्वांना वाटत होतं 21 सप्टेंबरपासून तरी शाळा चालू होईल, पण तसं काही म्हणजे कोणीही काही सांगू शकत नाही की शाळा कधी चालू होईल. त्यामुळे तुम्ही सर्वांनी अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. तसं तुमचा तर काही रिप्लाय नसतो. बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलेले मी डायग्राम काढून पाठवा, तर एखादा विद्यार्थी कुठंतरी पाठवतो. तुम्ही काय नोट्स काढता हे देखील कोणी पाठवत नाही. ग्रुपला नाही पाठवलं तर पर्सनल नंबरला पाठवा की जे काय करताय ते बरोबर आहे का चूक आहे हे तर बघितलं पाहिजे ना तुम्ही. म्हणजे कमीत कमी डायग्राम तरी, बायोलॉजीमध्ये डायग्राम इम्पॉर्टंट असतात. तुम्हाला मी बऱ्याच वेळा अगदी 11वीमध्ये पण बऱ्याच वेळा सांगितलेले, त्या काढत चाला सर्वांनी. काय सगळं नाही तुम्हाला पाठवता आलं मोबाईलवरती फोटो काढून, तरी जेवढं शक्य आहे तेवढं तर पाठवा ना. जे इम्पॉर्टंट पार्ट आहे ते तर काढून पाठवा. मी पाहिल, तुम्हाला रिप्लाय केला जाईल त्या पद्धतीनं, पण पर्सनल नंबरला तरी कमीत कमी पाठवणं गरजेचं आहे. तर आता याची जी पॅकेजिंग ऑफ डी एन ए मधला जो पॉईंट आहे, युकॅरियोटिक सेलमधलं पॅकेजिंग आणि प्रोकॅरियोटिक सेलमधलं, त्याच्या देखील डायग्राम काढा. त्याचबरोबर ही जी डायग्राम आहे हार्शी आणि चास एक्सपेरिमेंट ही देखील काढा. त्याचबरोबर अगोदरच्या ज्या दोन्ही एक्सपेरिमेंटच्या डायग्राम आहेत त्या देखील काढा, कारण डायग्रामवरून तुम्हाला समजायला सोपं जातं. जर डायग्राम समजली तर बाकी सगळं डिस्क्रिप्शन इन जनरल तुम्ही थोडं तरी करू शकता. त्यामुळे ते करणं गरजेचं आहे. आपण पाहणार आहोत पॅकेजिंग इन प्रोकॅरियोटिक सेल मध्ये लाईक इसर्शिया कोलाई साइज इज ऑलमोस्ट 2 to 3 micron long, then do not have
विल वेल ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस. आता आपल्याला माहिती आहे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियस कसा असतो, बऱ्याच वेळा मी सांगितलेले प्रिमिटिव्ह न्यूक्लियस असतो, म्हणजे ॲज इट इज तो न्यूक्लियससारखा दिसतो, पण दॅट इज नॉट ट्रू न्यूक्लियस. म्हणून वेल ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस इज नॉट हॅव इन टू द प्रोकॅरियोटिक. देन न्यूक्लिओइड्स इज स्मॉल सर्क्युलर हायली फोल्डेड नेक रिंग of DNA which is 1100 micron long in perimeters and containing about the 4.6 million base pair. हे मेजरमेंट येतो कसा असतो काय. न्यूक्लियाइड्स म्हणजे ॲज अ न्यूक्लियस, म्हणजे न्यूक्लियससारखं दिसणारं स्ट्रक्चर. न्यूक्लियाइड्स स्मॉल असते, सर्क्युलर हायली फोल्डेड नेक रिंग DNA. त्याच्यामध्ये एवढा म्हणजे मायक्रॉन लॉंग्स DNA मटेरियल असतं आणि कंटेनिंग टू द 4.6 मिलियन बेस पेअर त्या DNAवरती प्रेझेंट असतात. देन नेक्स्ट काय सांगितलं बघा, 1100 मायक्रॉन लॉंग ॲप्रॉक्सिमेटली म्हणजे 1.1 मीटर MMA मिलीमीटर आहे बघा. इफ कट अँड स्ट्रेंच आउट, तो म्हणजे कसा असतो, इफ द कट अँड स्ट्रेंच आउट न्यूक्लिओइड इज टू बी फिटेड और पॅकेज इन टू सेल विच इज हार्डली 2 to 3 मायक्रॉन लॉंग्स. मग त्या टाईपमध्ये तो फिट केलेला आहे, तर 2 to 3 मायक्रॉन्स लॉंगमध्ये. हिन्स निगेटिव्हली चार्ज DNA बिकम सर्क्युलर रिड्युसिंग द साईज. नंतर निगेटिव्हली चार्ज जो DNA आहे तो सर्क्युलर रिड्युसिंग साईज 350 मायक्रोमीटर 350 मायक्रोमीटर साईज इन डायमीटर सांगितलं. देन फर्दर रिड्यूस इन 30 मायक्रोमीटर. नंतर त्याचा आणखी रिड्यूस होऊन तो 30 मायक्रोमीटर इन डायमीटर होती बिकॉज फोल्डेड अँड लूप. मग त्यांना लूप फॉर्म होतात. डायग्राममध्ये तुमच्या लक्षात येईल बघा, इथं डायग्राम दिलेली. लूप कशाला म्हटलं जातं, फोल्ड कशाला, किंवा सर्क्युलर अनफोल्ड क्रोमोझोम. नंतर फोल्ड म्हणजे काय म्हटले, फोल्डेड क्रोमोझोम या टाईपमध्ये असतो. नंतर नेक्स्ट म्हणजे इथं दिलेलं आहे, तर इथं किती फर्स्ट जी डायग्राम दाखवली आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितले, हा सर्क्युलर आणि 350 मायक्रोमीटर साईजचा DNA आहे किंवा क्रोमोझोम्स आहे. नंतर दुसरा जो आहे तो दीज आर द फोल्डेड क्रोमोझोम्स ॲक्च्युअली 40 to 50 ओनली लूप्स तिथं प्रेझेंट, 40 to 50 लूप्स, आणि त्याची जी 30 मायक्रॉन्स म्हणजे साईज किंवा डायमीटर दिलेली. नंतर जो दिलेला आहे तो ओनली 2 मायक्रॉन्स आर साईज आणि ईच लूप इज इंडिपेंडंटली सुपर कॉइल्ड. त्याच्यावरती जे म्हणजे ॲज अ स्ट्रक्चर दिले ते कसे, तर सुपर कॉईल दिलेले, ते म्हणून त्याला सुपर कॉईल फोल्डेड क्रोमोझोम असं म्हटले. म्हणजे ॲज अ फ्लावर लाईक तुम्हाला स्ट्रक्चर दिसते किंवा स्टारफिश लाईक जे स्ट्रक्चर दिसते, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द सुपर कॉईल क्रोमोझोम. देन याच्यामध्ये आणखी काय सांगितले, ही पण डायग्राम तुम्ही काढली की तुमच्या म्हणजे जो पॉईंट जो आहे तो पटकन लक्षात यायला मदत होते. नंतर दिस कॉईल इज नंतर सांगितले बघा त्यांनी, फॉर्मेशन ऑफ लूप इज असिस्टेड बाय द RNA कनेक्टर. RNA कनेक्टर मग त्या डायग्राममध्ये 30 मायक्रॉन्सचा जो दाखवलेला आहे तिथं दाखवलेलं आहे बघा, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज RNA कनेक्टर. नंतर फॉर्मेशन ऑफ लूप इज असिस्टेड बाय RNA कनेक्टर. Each domains is further coiled and supercoiled, thereby the reducing the size down to 2 micrometer in diameter. This coiling is assisted by positively charged. नंतर जे कॉइलिंग आहे these are assisted by the positively charged in histone like HU म्हणजे हिस्टोन लाईक DNA बाइंडिंग प्रोटीन. इथं HA म्हणजेच काय, तर HU म्हणजे हिस्टोन लाईक DNA बाइंडिंग प्रोटीन इथं प्रेझेंट आहे. आणि दॅट प्रोटीन्स इज नोन ॲज द DNA ग्रायज अँड DNA टोपो आयसोमरेज. हे 2 टाईपचे DNA इथं दिलेले आहेत. तर दिज आर द DNA बाइंडिंग प्रोटीन असं देखील म्हटलं जातं त्याला. देन तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं बरं का, विच टाईप ऑफ DNA बाइंडिंग प्रोटीन्स म्हणजे अगदी CETला याला देखील विचारलं जाऊ शकतं, किंवा रेग्युलर ज्या तुमच्या एक्झाम असतात त्याच्यामध्ये पण हे विचारलं जाऊ शकतं की HU म्हणजे हिस्टोन लाईक DNA बाइंडिंग प्रोटीन
Then proteins and enzyme like DNA glycase and DNA topoisomerase first. देन मेंटेनिंग सुपर कॉईल स्टेट. आणि ते काय करतात तर हे सुपर कॉइलिंग जे आपल्याला पाहायला मिळतं इथे डायग्राममध्ये तुम्ही इथं जे सुपर कॉइलिंग पाहताय ते दिज आर मेंटेन बाय द ग्रायज अँड टोपोआयसोमरेज फर्स्ट. हे मेंटेन करतात जे सुपर कॉइलिंग आहे ते पॅकेजिंगमध्ये. लक्षात आलं. देन नेक्स्ट जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं एवढं दिलेलं आहे त्यांनी DNA पॅकेजिंगमध्ये किंवा जो प्रोकॅरियोटिकमधलं पॅकेजिंग आहे त्याच्यामध्ये एवढंच दिले. फर्स्ट जी डायग्राम आहे ए बघा त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे त्यांनी सर्क्युलर अनफोल्डेड क्रोमोझोम्स. नंतर दुसरा आहे तो फोल्डेड क्रोमोझोम्स आहे. तिथं लूप फॉर्मेशन व्हायला स्टार्ट होते आणि तिज आर रिस्पॉन्सिबल फॉर द RNA कंटेनर. अँड ॲक्च्युली त्याच्यामध्ये किती लूप्स फॉर्म होतात तर 40 to 50 लूप्स इज फॉर्म. देन नंतर तर त्याची साईज आणखी रिड्यूस होऊन दे फॉर्म द 2 मायक्रोमीटर इन साईज. अँड देन सुपर कॉईल फोल्डेड क्रोमोझोम. सुपर कॉइल्ड आणि फोल्डेड क्रोमोझोम फॉर्म होतो. तो फॉर्म झाल्यानंतर इच लूप इज इंडिपेंडेंटली सुपर कॉईल. आणि हे जे लूप किंवा सुपर कॉईल मेंटेन करण्यासाठी आपण पाहिलं की दे फॉर्म द स्पेसिफिक टाईप ऑफ HU प्रोटीन्स किंवा HU म्हणजे हिस्टोन बाइंडिंग प्रोटीन पण इथं प्रेझेंट असतात. तर दॅट प्रोटीन्स इज नोन ॲज द DNAs ऑन RNAs. आणि जे टर्मिनल जे दोन तुम्हाला सांगितले DNA ग्रायज अँड DNA टोपोआयसोमरेज टाईप 2 टाईप ऑफ DNA प्रोटीन्स आर मेंटेन फॉर द पॅकेजिंग ऑफ युकॅरियोट. पॅकेजिंग ऑफ युकॅरियोट्समध्ये ते यूज केले जातात. ही जी डायग्राम आहे सर्वांनी काढा तुमच्या लक्षात येईल. आणि नंतर इथं पुढं जे दिले ई पार्शियली अनफोल्डेड क्रोमोझोम. इथं बघा अनफोल्डेड पार्शियली आणि म्हणजे इथं क्लेव फॉर्म होते. क्लेव म्हणजे फट किंवा फूट फॉर्म होते. RNA क्लेव इज फॉर्म इन टू द पॅकेजिंग अँड द DNA पॅकेजिंग इन युकॅरियोट. आता आपण नेक्स्ट पाहणार आहोत तो युकॅरियोटमध्ये युकॅरियोटिक सेलमध्ये होणारं DNA पॅकेजिंग. आता हे प्रोकॅरियोटिक सेलमधलं DNA पॅकेजिंग पाहिलं. हे तुम्हाला समजलं असेल. नाही समजलं तर मला विचारा तुम्ही नंतर कधी पण. नेक्स्ट आहे पॅकेजिंग इन युकॅरियोट. युकॅरियोटमध्ये काय सांगितलं बघा युकॅरियोट्स शो वेल ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस कंटेनिंग न्यूक्लियर मेम्ब्रेन न्यूक्लिओलस अँड थ्रेड लाईक मटेरियल इन द फॉर्म ऑफ क्रोमोझोम. म्हणजे इथं जो ट्रू न्यूक्लियस आहे तो इथं युकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट असतो. त्याच्यामध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन प्रेझेंट आहे, न्यूक्लिओलस प्रेझेंट आहे आणि क्रोमोझोम देखील प्रेझेंट असतात. अँड दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस इज प्रेझेंट इन टू द eukaryote. Then in this chromosome DNA is associated with the histone and non-histone protein as म्हणजे याच्यामध्ये DNA associated with the histone and non-histone proteins as was reported by the R. Korenberg in 1974. The organization of DNA is much more complex in eukaryote. ऑर्गनायझेशनमध्ये आपल्याला भरपूर असे कॉम्प्लेक्स पाहायला मिळतात युकॅरियोटिकमध्ये. डिपेंडिंग अपॉन द अबंडन्स ऑफ अमिनो ॲसिड रेसिड्यू विथ चार्ज साईड चेन अँड प्रोटीन acquired in its charge. Then histones are protein that are rich in lysine and adenine. Adenine आणि lysines हे प्रोटीन्स आहेत. These are the rich in histones. Then both the amino acid residue are basic amino acid and carry the positive charge. हिस्टोन प्रोटीन जे आहेत ते काय करतात तर दे कॅरी द पॉझिटिव्ह चार्ज विथ देम. सो हिस्टोन्स आर सेट ॲज पॉझिटिव्हली चार्ज. त्यामुळे हिस्टोन्स प्रोटीन्स हे कसे असतात तर पॉझिटिव्हली चार्ज असतात. आणि याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे तर लायसिन आणि ॲग्रेनिन ही बेसिकली दोन टाईपचे अमिनो ॲसिड्स किंवा प्रोटीन्स इथं प्रेझेंट असलेले आपल्याला पाहायला मिळतात. देन इथं दिलेले आहे बघा विच टाईप ऑफ अमिनो ॲसिड्स और प्रोटीन्स आर प्रेझेंट इन हिस्टोन. त्याच्यामध्ये लायसिन अँड ॲग्रेनिन अँड दीज आर द बोथ अमिनो ॲसिड्स विथ द कॅरी द पॉझिटिव्ह चार्ज. ते पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करतात. आणि सो हिस्टोन्स आर सेट ऑफ पॉझिटिव्हली चार्ज बेसिक प्रोटीन अँड हिस्टोन्स प्लस प्रोटोमाइन्स. दीज हिस्टोन्स ऑर्गनाइज देमसेल्स टू मेक unit of 8 nucleus known as the
नंतर काय होतं तर हिस्टोन्स ऑर्गनाइज देमसेल्स टू मेक द 8 मॉलिक्यूल नोन ॲज द हिस्टोन्स ऑक्टोमर. आणि नंतर हे हिस्टोन जे आहेत ते देमसेल्स ते ऑर्गनाईज करतात की टोटल 8 मॉलिक्यूल एकत्र येतात आणि त्याच्यापासून जे फॉर्म होतं दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ हिस्टोन ऑक्टोमर. म्हणजे जेव्हा 8 मॉलिक्यूल एकत्र येतात त्यांना काय म्हटलं जातं तर ऑक्टोमर असं म्हटलं जातं. दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ऑक्टोमर. म्हणजे हिस्टोन 1, हिस्टोन 2, हिस्टोन 3 या टाईपमध्ये हिस्टोनचे 8 मॉलिक्यूल एकत्र आल्यानंतर जो फॉर्म होतो दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ हिस्टोन ऑक्टोमर. त्याला आपण हिस्टोन ऑक्टोमर असं म्हणतो. देन द निगेटिव्हली चार्ज हेलिकल DNA इज रॅप अराउंड द पॉझिटिव्हली चार्ज हिस्टोन ऑक्टोमर. म्हणजे डायग्राममधून तुमच्या लक्षात येईल की हे मध्ये जे आहे, मध्ये जे दिसते आपल्याला दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द हिस्टोन ऑक्टोमर किंवा हिस्टोन प्रोटीन्स म्हटलं तरी चालेल. आणि हा जो ग्रीन कलर आणि रेड कलर जो दिलेला आहे दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ DNA. हा काय DNA आहे आणि DNA जो दाखवला आहे DNAवरती मग हिस्टोनवरती कुठला चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. आणि DNAवरती कुठला चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज असतो. एवढं लक्षात ठेवा. हिस्टोन प्रोटीन दे कॅरी द पॉझिटिव्ह चार्ज आणि DNAवरती निगेटिव्ह चार्ज असतो. मग नेक्स्ट काय सांगितलं बघा तुमच्या लक्षात येईल. देन द निगेटिव्हली चार्ज हेलिकल DNA इज रॅप अराउंड द पॉझिटिव्हली चार्ज हिस्टोन ऑक्टोमर अँड फॉर्मिंग द स्ट्रक्चर नोन ॲज अ न्यूक्लिओसोम. आणि त्याच्यामुळं जे स्ट्रक्चर फॉर्म होतं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज एकत्र येऊन दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ न्यूक्लिओसोम. आणि दिज आर फॉर्म इन टू द युकॅरियोट. फक्त हे आपल्याला कुठं पाहायला मिळतं तर ओनली इन युकॅरियोट. प्रोकॅरियोटमध्ये हे आपल्याला पाहायला मिळत नाही. तर हिस्टोन प्रोटीन एकत्र येतात त्यांच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि नंतर दिज आर रॅप विथ द DNA आणि ते DNA रॅप केले जातात आणि दॅट इज DNA इज निगेटिव्हली चार्ज मॉलिक्यूल. DNA हा निगेटिव्हली चार्ज मॉलिक्यूल असतो आणि दे फॉर्म द न्यूक्लिओसोम. आणि त्याच्यापासून काय फॉर्म होतं तर न्यूक्लिओसोम फॉर्म होते. देन न्यूक्लिओसोम कोर इज मेडअप ऑफ 2 मॉलिक्यूल ऑफ इच 4 टाईप ऑफ हिस्टोन प्रोटीन. याच्यामध्ये 2 मॉलिक्यूल्समध्ये 4 टाईपचे हिस्टोन प्रोटीन्स प्रेझेंट असतात. H2A, B, H2 नंतर H3, H4 आणि H1 प्रोटीन्स बाइंडिंग DNA थ्रेड where enter and leaves the nucleosomes. Then one nucleosome approximately containing the 20 base pair long DNA helix DNA helix around the it. आणि त्याच्यामध्ये 200 बेस पेअर्स DNA असतात. तर देन अबाउट 146 बेस पेअर लॉंग सेगमेंट ऑफ DNA रिमेन प्रेझेंट इन ईच न्यूक्लियोसोम. हे देखील लक्षात ठेवा की ईच न्यूक्लियोसोममध्ये किती बेस पेअर प्रेझेंट असतात तर 46 बेस पेअर long segment of DNA remain present in each nucleosome. Then nucleosomes are repeating unit of chromatin which are thread like stain म्हणजे स्टेन करणं आपण प्रॅक्टिकलला करतो बघा. स्पेसिफिक पार्ट जर आपल्याला डार्क करायचं असेल किंवा पाहायचं असेल तर त्याला स्पेसिफिक आपण स्टेन कलर करतो. दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द स्टेनिंग. त्याला स्टेनिंग असं म्हटलं जातं. द न्यूक्लियोसोम आर रिपीटिंग युनिट ऑफ क्रोमॅटिन विच आर थ्रेड लाईक स्टेन कलर बॉडीज प्रेझेंट इन न्यूक्लियस. दिस लुक लाईक बेड ऑन स्ट्रिंग. आणि ते आपल्याला कसे दिसतात तर बेड ऑन स्ट्रिंग असे दिसतात. मग ऑब्झर्व द अंडर द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप DNA helix of 200 base pair wrap around the histone octomers by 3/4 turns and 6 such nucleosome get coiled and then form the solenoids and that look like coiled telephone wire. आणि त्यामुळे ते आपल्याला टेलिफोन वायर सारखं दिसतं. देन द स्ट्रक्चर ऑफ 30 nanometer diameter and further supercoiling tend to the loop structure called as the chromatin fiber, then which further coil and condense metaphase stage
to form the chromosomes. And packaging of chromatin are higher level and additional set of protein, that is the non-histone chromosomal प्रोटीन इथं प्रेझेंट असलेले आपल्याला पाहायला मिळतात नॉन-हिस्टोन प्रोटीन. देन आता ते जे स्ट्रक्चर आहे ते कसं दिसतं ना हे देखील डायग्राममध्ये दाखवलं बघा. म्हणजे बीड्स ऑन स्ट्रिंग मेथड, नंतर क्रोमॅटिन शोविंग बीड्स ऑन स्ट्रिंग, हे मायक्रोस्कोपमध्ये दिसणारं स्ट्रक्चर दाखवलेले. नंतर बीड्स म्हणजे ते जे आपण म्हटलं की ऑक्टोमर्स आणि DNA रॅप झाल्यानंतर ते कसं दिसतं, ऑक्टोमर आणि त्याच्यावरती DNA रॅप होतोय. मग हे आपल्याला या टाईपमध्ये लिंकर DNA न्यूक्लियोसोम असा पाहायला मिळणार आहे. नंतर जो आहे बघा, म्हणजे या टाईप ही देखील डायग्राम तुम्ही काढा सर्वांनी. म्हणजे हा रॅप DNA, नंतर हा काय असणार आहे तर ऑक्टोमर्स असणार आहे हिस्टोन प्रोटीनने वाइंड केलेला. मग बीड्स ऑन स्ट्रिंग आणि मॅग्निफाईड या टाईपमध्ये ते पाहायला मिळतं आपल्याला. नंतर जे आहे चेन ऑफ न्यूक्लियोसोम फॉर्मिंग द 10 to 11 नॅनोमीटर थिक फायबर. हे आत्तापर्यंत कधी विचारलं नाही बरं का, हे तुम्हाला नवीन दिलेलं आहे पाठ. इथपर्यंत ह्या दोनच होतं म्हणजे डायग्राम. आता तरी तुम्ही हे पण जरा समजून घ्या आणि ह्या दोन्ही पण डायग्राम काढा. इथं काय चेन ऑफ न्यूक्लियोसोम फॉर्मिंग द 10 to 11 नॅनोमीटर थिक फायबर, म्हणजे कशी फायबर फॉर्म होते ते दिलेले. ते जे न्यूक्लियोसोम्स आहेत ना त्यांच्यामध्ये क्रोमॅटिन फायबर स्ट्रेच ड्युरिंग द प्रिपरेशन ऑफ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपीमधलं स्ट्रक्चर दाखवलेले त्यांनी. देन मायक्रोस्कोपी, देन लिंकर DNA बिटवीन द न्यूक्लियोसोम कोर्स. लिंकर DNAमध्ये न्यूक्लियोसोमचं कोर कसं पाहायला मिळतं हे दिलेले. चेन ऑफ न्यूक्लियोसोम, नंतर सोइनाइड्स फॉर्मिंग 30 नॅनोमीटर थिक फायबर्स ऑफ DNA पॅकेजिंग. युकॅरियोटिक सेलमधलं DNA पॅकेजिंग आहे जे मेटाफेजमध्ये फायबर्स ऑन सोइनाइड. म्हणजे तुम्हाला यासाठी सेल डिव्हिजनमधली जी मेटाफेज आहे आपण ज्याच्यामध्ये स्पिंडल फायबर म्हणतो ते जे आहे ते इथं दाखवले बघा. फक्त डीपमध्ये दिलेले ते की स्पिंडल फायबर फॉर्मेशन कसं होतं ते जे आहे ते इथं दाखवलेले. आणि त्याच्यामध्ये हे जे म्हणजे सगळे हिस्टोन प्रोटीन आहे ते एकत्र आल्यानंतर किंवा जे बेस पेअर आहे त्याची जी साईज आहे ती दिलेली आहे. सोइनाइड्स फॉर्म द थिक फायबर या टाईपमध्ये ते फॉर्म होत आहेत. देन DNA पॅकेजिंग जे आहे ते एवढं दिलेलं आहे तुम्ही इथपर्यंतच पहा. नंतर जो आहे नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन आणि ते हेटेरोक्रोमॅटिन यूक्रोमॅटिन आपण ते नेक्स्ट लेक्चरला बघू जे पुढच्या लेवलचं आहे ते. पण DNA फक्त जनरली एवढी न्यूक्लियोसोमची डायग्राम चांगल्या पद्धतीने करा. आणि याच्यामध्ये ह्या बाकी डायग्राम नाही केल्या तरी बीड्स ऑन स्ट्रिंग मॅग्निफाईड ही डायग्राम काही विचारली नाही आतापर्यंत कधी, पण तरी तुम्हाला माहिती असावी. ती दिली पण नव्हती अगोदरच्या बुकमध्ये, आत्ता दिलेली ही पण डायग्राम काढा. लिंकर DNA, नंतर न्यूक्लियोसोम म्हणजे हा जो पार्ट आहे तो न्यूक्लियोसोम. तर वरती तो मी न्यूक्लियोसोममध्ये काढलेलीच आहे. DNA रॅप झाल्यानंतर ते कुठल्या फॉर्ममध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे ही पण डायग्राम सर्वांनी काढा. हे खालचं नाही काढलं तरी फक्त तुम्हाला ॲज अ नॉलेज म्हणून माहिती असणं गरजेचं आहे, कारण हे तुम्हाला CET नीट याच्यासाठी विचारलं जाऊ शकतं याच्यातलं. त्यामुळे ते वाचून घ्या चांगल्या पद्धतीने. ठीक आहे, तुम्हाला समजलं असेल. थांबवा पण इथं आता. थँक्यू.